आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर खोटे ॲट्रॉसिटी म्हणजेच हुंडाबळीच्या कौटुंबिक तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे बऱ्याच महिलांचे जे पती असतात त्यांना विनाकारण कोर्टाचं प्रोसेस म्हणा किंवा कोर्टाचे ज्या त्रासातून त्यांना जावं लागत आहे त्यासाठी मी आज हा कायदेशीर व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणजे काय होतं की त्यांनी काही केलेलं नसतं तरी देखील त्या सर्व गोष्टी त्यांच्या घरच्यांना त्यांना भोगाव्या लागतात आणि त्यांना त्यांची हॅरेसमेंट होते किंवा त्यांना मानसिक त्रास होतो, त्यांच्या आईवडिलांना होतो आणि बाकीच्या इतर घरच्या लोकांना देखील होत असतो। म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे। संपूर्ण व्हिडिओ नीट लक्ष देऊन नीट ऐका। खोटी ॲट्रॉसिटीची जर केस केली तर तुमच्यावर अचानक ॲट्रॉसिटी हुंडाबळी कौटुंबिक तक्रार दाखल झाली तर सर्वात मोठी चूक कोणती होते माहिती आहे का? तर ते तुम्ही ऐका व्यवस्थित, घाबरून जाऊ नका। सगळ्यात पहिले शांत राहा आणि तिथे लक्षात ठेवा तक्रार दाखल झाली म्हणजेच तुम्ही दोषी आहात असं त्याचा अर्थ होत नाही। अशा वेळी आपण काय करायचं हे मी आता तुम्हाला सांगणार आहे, व्यवस्थित ऐका। जर तुमच्या विरुद्ध खोटी ॲट्रॉसिटीची केस झाली तर सर्वात प्रथम तुम्ही आधी शांत राहायचं आहे। कोर्टात पोलीस स्टेशनला जायचं आहे। तुमच्या विरुद्ध कोणती तक्रार केलेली आहे FIRची ती परत घ्यायची आहे। तुमच्यावर नेमके कोणते आरोप तुमच्यावर झालेले आहेत ते समजून घ्यायचे आहेत आणि अनुभवी फौजदारी वकिलांचा त्वरित सल्ला घ्यायचा आहे। सोशल मीडियावर स्पष्टीकरण करण्याऐवजी कायदेशीर मार्ग स्वीकारा। म्हणजेच काय, तुमचे प्रकरण सुरू असताना व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूबवर तसेच प्रत्यारोप करू नका। कुठलाही मेसेज त्यावर करू नका, बोलू नका, त्यामुळे तुमच्या विरोधात पुरावा हा होऊ शकतो। महत्त्वाचं आपल्याला कायदे कोणते त्याच्यात लागू होतात ते बघूयात। भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 85 आणि 86 वैवाहिक क्रूरतेसंदर्भातील तरतुदी प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005। लक्षात ठेवा, प्रत्येक प्रकरणातील तथ्य ही वेगळी असतात, त्यामुळे जामीन, अटक किंवा इतर कायदेशीर उपाय हे प्रकरणानुसार ठरत असतात। म्हणजे प्रत्येक केस ही वेगळी असते, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी देखील ह्या वेगळ्या असतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तक्रार दाखल झाली म्हणजे तुम्ही दोषी आहात असं अजिबात नाही। दोष सिद्ध झाला असे त्याच्यावर होत नाही। न्यायालयाचे पुरावे आणि कायद्याच्या आधारे निर्णय हे दिले जात असतात। कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःचा बचाव करा। म्हणजे कुठल्याही प्रकारे तिथे शिवेगाळ पोलीस स्टेशनला गेल्यावर करू नका, कोर्टात देखील करू नका। शांततेने आधी काय झालेलं आहे ते चेक करा आणि मगच पुढची प्रोसेस करा। आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर देखील करा। धन्यवाद।